दोन गोष्टींवरती आम्ही चर्चा मागतोय। त्याच्यात एक होतं परभणी आणि दुसरं होतं बीड। परभणीचा काल पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मल्टिपल इंजरीज दाखवलेल्या आहेत। अजूनपर्यंत कुठल्याही पोलिसावर कारवाई नाही, अधीक्षकावर कारवाई नाही, ज्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई नाही, पोलीस अंमलदारावर कारवाई नाही। याचा अर्थ पोलीस कायद्याला गृहीत धरतो। अजूनपर्यंत का कोणाला तुम्ही सस्पेंड केलं नाही, निलंबन केलं नाही, अधीक्षकाची चौकशी निलंबन का झालं नाही, बदली का झाली नाही? एक माणूस मारला जातो, एक विद्यार्थी मारला जातो, सुशिक्षित तिसऱ्या वर्गाला विधी न्याय विभागाच्या तिसऱ्या वर्गाला असलेला LLBचा स्टुडंट मारला जातो। सरकार शांत आहे। दुसरीकडे बीडमध्ये वाल्मिक कराड ज्या फोनवरनं धमकी देतो त्याची चौकशी होती। कुठल्या कोणाच्या फोनवरनं त्यांनी धमकी दिली? शिंदे नावाच्या ऑफिसरला। सोमनाथ घुले कोण आहे? संतोष घुले जो प्रमुख आरोपी आहे, त्या कदम याच्या देशमुख यांच्या हत्याकांडातला प्रमुख आरोपी, त्याच्या फोनवरनं धमकी देतो, 2 कोटीची खंडणी मागतो। खंडणीत त्याला आरोपी करतात, मग त्याला गुन्ह्यात आरोपी का नाही करत? दुसरी गोष्ट, अशोक सोनवणे ज्यांनी मारहाण केली आणि ह्या सगळं घटना घडली तो मागासवर्गीय आहेत, अजून ॲट्रॉसिटी का नाही दाखल झाली आहे? असा हा कोण आहे वाल्मिक कराड? वाल्मिक कराड खडा तो व सरकार से बडा, या सरकारपेक्षा मोठा आहे वाल्मिक कराड। या सरकारची लाच जाते पहिल्या 5-10 दिवसातच। परभणी आणि बीड हे सरकारचे वस्त्रहरण करतायत। सरकारचं पुढच्या 5 म्हणजे जे काय जेवढ्या वर्षातील राहतील तेवढं 5वी बहुमताच्या जीवावरती माच दाखवू आम्ही, अशा प्रकारचं नियमबाह्य काम करतात। आता आम्ही सभागृहामध्ये स्थगन मांडला, पक्षाचा अधिकार आहे, आम्हाला बोलू देत नाही, आमच्या मनात येईल तेव्हा चर्चा करू, असं नसतं। महाराष्ट्राच्या दृष्टीने 2 गंभीर विषयांवरती महाराष्ट्र अस्वस्थ आहे। आपण विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, त्याची गांभीर्याने नोंद घ्यायला हवी। ते गांभीर्यही सभागृहात दाखवत नाही। तुमचं बहुमत आहे, आमचं बहुमत आहे, बसा खाली। आम्ही बसलो आणि बाहेर आलो। सभागृह हे महाराष्ट्राच्या संवेदना तपासत असतं। महाराष्ट्राच्या सभागृहात संवेदनांची जर जाण ठेवली जात नसेल तर त्या सभागृहात बसण्यात अर्थ नाही। म्हणून आज दिवसभरासाठी आमचे राहुल पाटील जे परभणीचे आमदार आहेत, ते विरोधी पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते, आम्ही सगळ्यांनी ठरवलं या सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकायचा। आमचा बीडचा क्षीरसागर यांनी देखील बंड मांडलाय आणि पुढच्या आठवड्यात जर त्याला अटक झाली नाही तर आम्ही बीडमध्ये एक प्रचंड मोठा मोर्चा सोमवारी मंगळवारी काढू आणि उद्या आम्ही परभणीला सगळे विरोधी पक्षाचे नेते जात आहोत। बीड और परभणी की जो 2 घटनाएं घटी है, ये सरकार स्थापित होने के बाद इस दोनों घटनाएं बहुत गंभीर घटनाएं, दोनों जगह में इनोसेंट लोगों का मर्डर किया गया है, खून किया गया है। एक तो परभणी में संविधान शिल्प का अपमान कोई संविधान प्रेमी सहन नहीं कर सकता, किसी का उद्रेक वहां हुआ। और जब ये अतिरिक्त पुलिस मंगाकर जिस तरह से कॉम्बिंग ऑपरेशन करके घर घर से दलित आदमियों को, बच्चों को, औरतों को उठाकर मारा गया, ये महाराष्ट्र सरकार के लिए एक शर्म की बात। जिस तरह से मारा गया, और ये क्लियर हो चुका है कि वहां पे सूर्यवंशी का जो वहां डेथ हुई वो पुलिस मल्टीपल इंजरी स्ट्रोक से। इसका मतलब यही है कि पहले पुलिस ने उठाकर पुलिस कोठरी के अंदर में बेरहमी से मारकर उसका खून किया है। क्या पुलिस इसके लिए दोषी नहीं है? सरकार की जिम्मेदारी नहीं है? कम से कम उस अधिकारियों के ऊपर कार्रवाई करने की मांग करना, ये क्या गैर है? वो भी अधिवेशन हाउस चलते हुए हम फ्लोर पे डिमांड कर रहे, तो सरकार डरती क्यों है? इस पे तुरंत चर्चा के लिए तैयार क्यों नहीं होती है? इसका मतलब दाल में कुछ काला है। सरकार बचाना चाहती है, सरकार दलितों के ऊपर अत्याचार होते हुए आंख बंद करके देखना चाहती है।
वो कोई मरे बचे उसका कोई लेना देना इस सरकार को नहीं है, ये स्पष्ट हो चुका है। इसीलिए ये घटना के साथ भी हमने भीड़ की घटना को लेकर एक गुंडा आदमी सरकार के प्रोटेक्शन में, मंत्रियों के प्रोटेक्शन में खुलेआम धमकी दे रहा है, खुलेआम उठाकर उसकी जान ली गई है। जिस बेरहमी से उसको पीटा गया, जिस तरह से मारा गया, और उसको बेरहमी से कभी देखा नहीं गया। आप वो सिगरेट जला के उसका लाइटर से आंखें जलाई गई और उस मरने के बाद भी उसके ऊपर कूद कर नाचा गया। अरे क्या चल रहा है महाराष्ट्र में, क्या देख रहे हैं हम? इसलिए इसको बहुमत दिया गया लोगों ने, इतना पांचवी बहुमत जो मिला है, क्या लोगों की जान से मारने के लिए, गुंडों को प्रोटेक्शन देने के लिए? जब ये दोनों डिमांड हमने किया, इसके ऊपर चर्चा हो, तो हमारा आवाज बंद किया जाता है, हमारा आवाज दबा दिया जाता है और हमें बोलने के लिए, चर्चा करने के लिए भी परमिशन नहीं मिलती। तो इसीलिए ये सरकार का हमने निषेध किया है। हम लोग को जाकर दोनों जगह में हम सब जाएंगे, वहां पे हम अपनी भूमिका भी रखेंगे और सरकार से डिमांड भी करेंगे, आंदोलन भी करेंगे, मोर्चा भी होगा। हम सब लीडर अपोजिशन के जितने भी हमारे कार्यकर्ता नेता लोग हैं, हम एमएलए, हम सब जाने वाले, और हम सरकार का निषेध करते हुए आज दिन भर के लिए हमने वॉकआउट किया है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर और कल हम लोग बीड और परभणी को भी जाने वाले हैं। डॉक्टर परभणी जिल्ह्याचं बोलतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरच्या संविधानाची जी नासधूस झाली, तोडफोड केली आहे, पण त्या दत्ता पवारने शिवीगाळ कुठेच केली, त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे, त्याला जामीन मिळवून म्हणून सरकारची मदत केली का? आणि त्याच्यावर संविधानाची तोडफोड झाली म्हणून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला अशी मागणी करायला काय? हो नक्कीच, गुन्हा दाखल झाला पाहिजे। नाही, देशद्रोहाचा गुन्हा झाला पाहिजे, दाखल झाला पाहिजे, कारण संविधानाचा अपमान म्हणजे समस्त हिंदुस्थानचा देशाचा अपमान, कारण हा देश संविधानावर चालतोय। संविधान हा जगातील कुठल्याही देशातील कुठल्याही ग्रंथापेक्षा श्रेष्ठ ग्रंथ मानतो आम्ही त्याला। आमच्यासाठी एक कवच आहे, या देशातील बहुजनांचं सुरक्षा कवच काय आहे, लोकशाहीचं सुरक्षा कवच काय आहे, तो संविधान आहे। आदिवासी, दलित, ओबीसी, बहुजन समाजाचं सुरक्षा कवच काय असेल, तर तो संविधान आहे। आणि त्याचा अपमान होताना कोणी डोळे बंद करून बघू शकत नाही। अपमान करणारा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी असणार। साहेब, तुम्ही एक ट्विट केलं होतं, वच्छला महिला, त्या महिलेला बेदम मारहाण झाली, त्याबद्दल ट्विट केलं होतं तुम्ही, त्या व्हिडिओ त्या महिलेचं काय सांगाल यावर? ती महिला कामावरून घरी परतत असताना रस्त्यात 4 पुरुष पोलिसांनी तिला पकडलं, बेदम मारलं, मरेस्तोवर मारलं, तिच्या अंगाला म्हणजे अशा हिरवेगार करून टाकलं। ज्या पद्धतीनं, क्रूर पद्धतीनं पोलिसांनी त्या ठिकाणी काम केलं, त्याला सरकार जबाबदार आहे। कोणी परवानगी दिली होती त्यांना हे करायला? तर सरकार सर्वस्वी जबाबदार आहे। सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूसाठी सुद्धा, विजय वाकोडे यांच्या मृत्यूसाठी सुद्धा, आणि त्या स्त्रीच्या ज्या पद्धतीने तिच्यावर हल्ला केला त्यासाठी सुद्धा आम्ही त्याचा निषेध करतो आणि पोलिसांवर त्या ठिकाणी कारवाई व्हावी, त्यांना तात्काळ निलंबित करावं अशी मागणी करतो।